पोलीस भरती करणाऱ्या मुलांचं नेमकं माइंड कसं असतं ग्राउंडच्या बाबतीत, तर बरेच मुलांचं असं म्हणणं असतं की ज्या टायमिंगला फॉर्म सुटेल, ज्या टायमिंगला जागा येतील, त्या टायमिंगला आपण प्रॅक्टिस सुरू करायची. तर कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, फक्त फॉर्म सुटल्यानंतर ना तुम्हीच नाही तर अख्खं गाव जागं होतं. त्याच्यामुळं रिझल्ट त्यांचा नसतो, रिझल्ट कोणाचा असतो तर जो कंटिन्यू जो आपला इव्हेंट कच्चा आहे, जो आपला ज्याच्यापासून मार्क किंवा ज्याच्यापासून तुम्ही क्वालिफाय होत नाही त्याच्यावरती तुम्ही वर्क केला तरच तुम्ही क्वालिफाय होणार आहे, ते पण चांगल्या मार्काने. तुमची अपेक्षा काय असते माहिती का, 100 मीटर माझा आउट ऑफ होईल का? अहो जर तुम्ही फक्त 2 आणि 3 महिन्यामध्ये 100 मीटरची अपेक्षा आउट ऑफची ठेवत असाल तर ऑलिम्पिकला सगळीच मुलं खेळली असती. 2-2, 3-3 वर्ष प्रॅक्टिस केली तर ही किती पण वेळात 9 सेकंदामध्ये झाली असती. जर तुम्ही 11:50 तुम्ही फक्त 2 महिन्यामध्ये अपेक्षा ठेवत असाल तर. त्याच्यामुळं तुम्हाला एकच सांगेल की जेवढं तुम्ही कंटिन्यू वर्किंगमध्ये राहाल तेवढं तुम्ही चांगल्या मार्कमध्ये राहणार. कारण कसं राहतं, तुमचं शेवटचे 3 महिने स्वतःला फिट व्हायला आणि त्याच्यानंतर ना रॅपिटेशन निघायला जातात. कारण की जर आत्ताच मसल मस्त बनवले तरच तुम्हाला रॅपिटेशन निघणार, नाहीतर तुमचं मसल वीक असेल तर रॅपिटेशन पण निघणार नाही. त्याच्यामुळं आत्ता जेवढं ऑफ सीझनमध्ये वर्क करता येईल तेवढं करायचं.